नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली वंदन ताईंना म्हणते, त्यानंतर सोहम बरा झाला ना? तर आता वंदन ताई म्हणतात, त्यानंतर सोहम कधीच बरा झाला नाही, कारण बुबली लोखंडेमुळे त्याच्या मणक्याला इतकी जास्त इजा झाली की तो आयुष्यात कधीच चालू शकत नाही. हे सगळं फक्त त्या मुलीमुळे घडलं आहे. त्यानंतर मी माझ्या सोहमला खूप डॉक्टरकडे घेऊन गेले, परंतु प्रत्येक डॉक्टर हेच म्हणाले की सोहम आयुष्यात कधीच चालू शकत नाही. सोहमच्या बाबांचा त्याच्यावर खूप जीव होता, परंतु त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली की सोहमचे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि सोहमला होणारा त्रास पाहून 6 महिन्यातच ते सुद्धा गेले. त्यांना हार्ट अटॅक आला. मला चांगली नोकरी होती, परंतु सोहमची काळजी घेण्यासाठी कोणीच नव्हतं, आणि त्यातही सोहमला एकटं सोडून मी कामाला जाऊही शकत नव्हती, आणि म्हणून मी माझी एवढी चांगली नोकरीसुद्धा सोडली. हे सगळं ऐकल्यानंतर सायली अर्जुनला खूप वाईट वाटतं. सायली म्हणू लागते, सोहमच्या बाबतीत असं घडलं, त्यानंतर त्याचे बाबा गेलेत. ताई, तुम्ही खरंच खूप सहन केलात. तर वंदना ताई म्हणतात, आई आहे ना मी, मग सहन तर करावंच लागणार, आणि मी ते केलंही माझ्या मुलासाठी. आमचं पनवेलमध्ये खूप मोठं घर होतं, परंतु त्यानंतर आम्ही पनवेलचं घर विकलं आणि कर्जतच्या छोट्या घरात जाऊन राहिलो. तिथे गेल्यानंतर वाटेल ती काम केली. सोहमला लहानाचं मोठं केलं. आज सोहम 30चा झाला आहे, परंतु त्याच्या आयुष्यात फक्त अंधार आहे, आणि तो अंधार फक्त त्या बुबली लोखंडेमुळे आहे. एकीकडे त्या बुबली लोखंडेमुळे मी माझा नवरा गमावला, आणि त्यात माझ्या मुलाची ही अशी अवस्था आहे. सगळं काही त्या मुलीमुळेच झालं आहे, आणि त्या मुलीला मी आयुष्यात कधीच माफ नाही करणार. तर अर्जुन म्हणतो, परंतु तुम्ही त्यानंतर बुबली लोखंडे विरुद्ध म्हणजे त्या मुलीच्या विरोधात तक्रारसुद्धा केली होती ना? तर वंदना ताई म्हणतात की हो, कारण मला त्या बुबलीला चांगली अद्दल घडवायची होती. तिने जे काही केलं त्याकडे मी लहान मुलांची भांडणं म्हणून बघूच शकत नव्हती, कारण त्यामध्ये माझ्या मुलाचं अस्तित्व मी गमावलं होतं. तर सायली म्हणू लागते, हे सगळं घडल्यानंतर तुम्ही बुबली लोखंडेच्या आईवडिलांना नाही का भेटलात? तर वंदना ताई म्हणतात, नाही, तिच्या आईवडिलांचा माझ्याकडे पत्ता नव्हता, परंतु त्यानंतर माझा शोध हा चालूच होता. मी माझा शोध थांबवला नव्हता, आणि त्याचवेळी मला कळालं की बुबली ही शांता नावाच्या बाईकडे राहत होती, आणि म्हणूनच मी त्या शांताला भेटायला गेले. पण बुबली तिथूनही पळूनच गेली होती, आणि याच शांताने मला पोलीस तक्रार करायला मदत केली होती. तर सायली म्हणते की हो, आम्ही त्यांना भेटलो आहोत. त्यांनी आम्हाला सगळी परिस्थिती सांगितली, परंतु ज्यावेळी बुबली लोखंडे त्यांच्याकडे गेली होती त्यावेळी तिच्या डाव्या खांद्यावर भाजलेल्याचा वरण होता. सोहमने पेटतं लाकूड बुबलीच्या खांद्यावर मारलं होतं, त्यावेळीचाच तो वरण आहे का? तर आता वंदना ताई म्हणतात की हो, त्यावेळीचाच तो डाग असणार. तर अर्जुन म्हणतो की त्यावेळी बुबलीला जास्त भाजलं होतं का? तर वंदना ताई म्हणतात की हो, त्यावेळी तिला खूप जास्त भाजलं होतं. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे अजूनही खांद्यावर भाजलेल्याचा डाग नक्कीच असू शकतो. तर वंदना ताई म्हणतात, बरोबर आहे तुमचं, तो वरण तिच्या खांद्यावर अजूनही नक्कीच असेल. तर सायली अर्जुनला म्हणते, शांता मावशीसुद्धा हेच म्हणाल्या. तर वंदना ताई सायली अर्जुनला म्हणतात, मी खूप दिवस तिचा शोध घेतला, पण ती मुलगी मला सापडली नाही. पण इतक्या वर्षानंतर तिचं नाव तुमच्या तोंडून मी ऐकलं, पण ही मुलगी तुमची कोण लागते? त्यावेळी सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात. तर सायली सगळं सत्य सांगत वंदना ताईंना म्हणते, मी ज्या आश्रमात लहानाची मोठी झाली त्याच आश्रमात ही सुद्धा लहानाची मोठी झाली, परंतु ज्यावेळी ती आश्रमात आली त्यावेळी तिने तिचं नाव बुबली लोखंडे हे सांगितलंच नव्हतं. तर तिने आम्हाला तिचं नाव प्रिया असं सांगितलं होतं, पण नंतर पुढे जाऊन तिने तेही नाव बदललं. तर वंदन ताई सायलीला म्हणतात, म्हणजे तिने तुमच्या आयुष्यात कशी ढवळाढवळ केली? तर सायली वंदन ताईंना म्हणते,
फक्त ढवळाढवळ केली नाही तर उलतापालत करून ठेवली आहे. आता सायली घडलेला सर्व प्रकार ज्यावेळी वंदना ताईंना सांगते त्यावेळी वंदन ताई म्हणतात, म्हणजे लहान असताना ती क्रूर होतीच, परंतु मोठी झाल्यानंतर ती अजून भयंकर झाली. तर सायली म्हणते की हो, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, हे किती चांगल्या अर्थी म्हटलं जातं ना, परंतु प्रियाच्या बाबतीत मात्र हे खरंच खूप चुकीचं आहे. तर वंदना ताई म्हणू लागतात, त्या बबलीला म्हणजेच त्या प्रियाला माझ्या समोर घेऊन या. माझी अशी इच्छा आहे की माझ्या स्वतःच्या हाताने तिच्या गळा आवळून मला तिला ठार मारून टाकायचे आहे. आज तिच्यामुळे माझ्या मुलाची ही अवस्था झाली आहे. आज तिच्यामुळे आम्ही हे सगळं काही सहन करतोय. माझ्या मुलाच्या बाबतीत तिने जे काही केलं ना, तो सगळा राग मला तिचा जीव घेऊनच काढायचा आहे. तर अर्जुन त्यांना शांत करतो आणि म्हणू लागतो, हे बघा, मी तुम्हाला कायदा हातात घेऊ देणार नाही आणि कोणालाही मारायचा विषय तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका, परंतु सोहमला न्याय मिळवून देण्यासाठी मी एक गोष्ट तुमच्यासाठी करू शकतो. तर आता वंदना ताई अर्जुनला विचारतात की कोणती गोष्ट. तर अर्जुन म्हणतो की प्रियाचं हे रूप आम्ही सगळ्यांसमोर आणण्यासाठी पुरावे गोळा करत आहोत आणि ज्यावेळी ते सत्य आम्ही सगळ्यांसमोर आणू त्यावेळी तुम्ही सुद्धा तिथे यायचे आहे. तुम्ही सुद्धा तिचे सत्य सगळ्यांसमोर सांगायचे आहे. तुम्ही सांगाल का हे सत्य सर्वांसमोर. तर वंदन ताई अर्जुनला म्हणतात की हो, त्या बबली लोखंडेला तिच्या पापाची शिक्षा मिळण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तुम्ही जिथे बोलवाल तिथे यायला तयार आहे. तुम्ही जर म्हणालात की पोलीस स्टेशनला ये तरी सुद्धा मी पोलीस स्टेशनला यायला तयार आहे. मी तिथे ओरडून ओरडून सांगेन की या मुलीने माझ्या मुलाच्या बाबतीत काय केलं आहे, माझ्या आणि माझ्या सोहमच्या आयुष्याचा सत्यानाश केलाय. तिने आता वंदना ताईंना होणारा त्रास सायली अर्जुनला कळत असतो. त्यांनाही खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी शिकरे आता दुसऱ्या नंबरवरून वकिलांना फोन करते आणि म्हणते, हॅलो ॲडव्होकेट जमदाडे, वकील का. तर आता ते म्हणतात की हो, कोण बोलते. तर आता साक्षी म्हणू लागते, तुम्ही महिप्त शिकरेची केस घेऊ शकता का. मी महिप्त शिकरे यांची दूरची नातेवाईक बोलत आहे. तर आता जमदाडे वकील म्हणतात, परंतु महिप्त शिकरे यांचे नातेवाईक, परंतु माझ्या माहितीनुसार महिप्त शिकरे यांना एकच मुलगी होती आणि तिचा तर जेलमध्येच मृत्यू झालाय. मग तुम्ही कोण बोलत आहात. तर साक्षी शिकरे म्हणते की काय झालं, तुम्हाला असं वाटतं की त्यांचे कोणीच नातेवाईक असू शकत नाही का. तुम्ही महिप्त शिकरे यांना पर्सनली ओळखताय का. तर जमदाडे वकील म्हणतात नाही. तर साक्षी म्हणते, मग त्यांचे नातेवाईक असू शकतात ना. तुम्ही असं जज नाही करू शकत. मी महिप्त शिकरे यांची पुतणी बोलते. आमच्या पडत्या काळात त्यांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांनी आम्हाला खूप सावरलं आणि म्हणूनच माझ्या काकांना या केसमध्ये मला अडकवायचं नाहीये. मला त्यांना लवकरात लवकर यातून सोडवायचं आहे. तर आता जमदाडे वकील म्हणतात, अहो पण महिप्त शिकरे या केसचा निकाल तर केव्हाच लागला आहे. त्यामुळे आता अपील करण्यात काहीच अर्थ नाहीये, कारण आता अपील केलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. तर साक्षी त्यांच्यावर चिडते आणि म्हणू लागते, मग तुम्हाला नसत्या चौकशा कशाला हव्यात असं म्हणत आता साक्षी खूप चिडलेली असते. जमदाडे वकील म्हणतात, काय बाई आहे ही असं म्हणत ते फोन ठेवून देतात. साक्षी शिकरेला आता काय करावं काहीच कळत नाही आणि म्हणून साक्षी पुन्हा एकदा आपल्या मोबाईलमधून दुसऱ्या वकिलांचा नंबर शोधते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन घरी आलेले असतात. तर जूनचा संताप होत असतो. अर्जुन सायलीला म्हणतो, या प्रियाच्या बाबतीत मला जितक्या गोष्टी कळतायत ना तितका माझा राग वाढत जातोय. एखादी मुलगी लहान असल्यापासून इतकी विकृत कशी असू शकते. तर सायली म्हणते, वंदनाताई यांचं बोलणं ऐकल्यापासून मी सुद्धा हाच विचार करते. जेव्हा तिने त्या सोहमला मारलं त्यावेळी ती किती लहान असेल, म्हणजे एवढ्या लहान वयात सुद्धा तिची खुनशी वृत्ती काही लपली नव्हती.
ती जगासमोर आलीच. नंतर सुदैवाने तिला सुधारण्यासाठी खूप संधी तिच्या समोर आली, परंतु तिने मात्र तिचा दुरुपयोगच केला. मधुभाऊ ज्या आश्रमात आहेत अशा आश्रमात ती लहानाची मोठी झाली. तिच्यावर योग्य संस्कार करण्याचा मधुभाऊनी खूप प्रयत्न केला. त्यांचं प्रेम तिला मिळालं, पण नंतर खोट बोलून का होईना परंतु रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांच्या सावलीत ती आली. पण ती जर नीट राहिली असती ना तर खरंच सुखात राहिली असती, पण नाही. तिची ही खुनशी वृत्ती तिला थांबूच शकली नाही ना. तिने ज्याप्रमाणे सोहमच्या आयुष्यावर निखारा ठेवला त्याचप्रमाणे तिने सगळ्यांच्या आयुष्यावर, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर निखाराच ठेवला आहे तिने, आणि ती निखारा ठेवतच गेली. तर अर्जुन हणतो स्वभाव माणसाचा स्वभाव आहे ना, तो माणसाला कधीच बदलू देत नसतो. आणि अगदी प्रियाच्या बाबतीतही तसंच घडतंय. पण आपल्याला हिला लवकरात लवकर घराबाहेर काढायचं आहे, हिला आपल्या आयुष्यातून कायमचं घालवायचं आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, ते तर होणारच आहे. तिच्या विरोधात आपल्याला खूप पुरावे मिळाले आहे आणि अजूनही मिळतील. तर अर्जुन म्हणतो हो, पण एकच आहे. सायली अर्जुनला म्हणते की कुठला? तर अर्जुन म्हणतो की वंदना जाधव. सत्य सगळ्यांना सांगायला तयार झाली आहे, परंतु ज्यावेळी त्या प्रियाचं सत्य आपण घरच्या सगळ्यांना सांगूत, यावेळी तिचे जन्मदाते आईवडील म्हणजे सदा मैनासुद्धा इथे असणं गरजेचं आहे. पण ते कुठे गायब झाले काहीच कळत नाहीये. तर तुला बनवल्यानंतर देवाने तो साचासुद्धा फेकून दिला असेल, म्हणजे बघ ना, त्या सदा मैनाने आपल्याला इतका त्रास दिलाय. घरचे दागिने सोडले, घरच्या प्रत्येकाला त्रास दिलाय. तुझे खोटे आईबाबा म्हणून तुझ्या समोर आले, तुझ्या भावनांशी खेळलेत, तुझा मानसिक छळ केला, मानसिक त्रास दिला. आणि असं असताना सुद्धा तुला त्यांची काळजी वाटते. तर सायली म्हणते, साहजिकच आहे. तुम्हाला किंवा मला जर एखादी आजारी व्यक्ती समोर असेल तर त्या व्यक्तीने काय केलं हे आठवेल तरी नाही ना. म्हणून मला असं वाटतं की आपण दोघांनी जाऊन नक्की काय घडलंय हे पाहायला हवं. आणि तसंही सदा किंवा मैना हे दोघेही त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागतात, पण आपण तसं नाही ना वागू शकत. समोरच्या व्यक्तीला बरं नसेल तर आपला जीव तरी लागेल का? सतत त्याच गोष्टीचा विचार मनात येत राहील. आणि म्हणूनच मला वाटतं की आपण तिथे जायला हवं. तर अर्जुन सायलीचं कौतुक करतो. सायलीचं बोलणं किंवा तिचं वागणं याबद्दल अर्जुनला अभिमान वाटत असतो. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, तुझ्याकडून एक गोष्ट मात्र मी शिकलो आहे. कितीही काही झालं तरी माणुसकी अगोदर. माझ्या ओळखीचे पेंढारकर डॉक्टर आहे, मी यांना आताच फोन करतो, आपण आपल्यासोबत त्यांना घेऊन जाऊ. असं म्हणत आता अर्जुन डॉक्टर पेंढारकर यांना फोन करायला घेतो. आता अर्जुन डॉक्टर पेंढारकर यांच्याशी बोलत त्यांना सगळं काही सांगतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सचिन रिकाम्या हाताने घरी येतो आणि अस्मिताशी गोड बोलत म्हणतो, अस्मी, अगं मगाशी मी ATM मध्ये थोडी कॅश काढायला गेलो होतो, तर यातून पैसेच येत नाही, म्हणजे डिॲक्टिव्ह असं अकाउंट दाखवतायत. तर अस्मिता म्हणते, काय बोलतोयस? अरे हे कार्ड ॲक्टिव्ह आहे. अरे माझं अकाउंट तर ॲक्टिव्हच आहे, तुझ्या समोरच नाही का? या डिलिव्हरी बॉयला मी याच कार्डवरून पेमेंट केलं. मग त्यावेळी तू पाहिलंस ना की हे कार्ड चालू आहे. तर आता सचिन नाटक करत म्हणतो, मग हे कार्ड ATM मशीनमध्ये का चाललं नसेल? आज माझ्या मुलाला एक साधं खेळणं घ्यायचं होतं आणि ते खेळणंसुद्धा मला घेता आलं नाही. मला सांग, त्या डिलिव्हरी बॉयला तू पैसे दिल्यानंतर, त्याला पेमेंट केल्यानंतर हे कार्ड ब्लॉक वगैरे केलंस का? तर अस्मिता म्हणते, असं काही नाहीये सचिन, आणि असं मी का करेल सांग ना. अरे जेव्हा जेव्हा तू पैसे मागितले त्यावेळी तुला कॅश, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे सगळं काही दिलचं आहे की? तर आता सचिनला काय करावं काहीच कळत नाही. सचिन अस्मीला म्हणतो, तुझ्या एखाद्या दुसऱ्या अकाउंटचं कार्ड मला देऊन ठेवतेस का? तर अस्मिता म्हणते, माझ्याकडे फक्त एकच अकाउंट आहे. आता हे ऐकल्यानंतर सचिनला काहीच कळत नसतं. सचिन आता अस्मिताशी गोड बोलण्याचं नाटक करतो
आणि म्हणू लागतो, "ब्र पण अस्मी, तू माझी मानसिक अवस्था समजून घेशील ना ग तर." त्याचवेळी कल्पनाताई त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात, "आत येऊ का?" असं म्हणत कल्पनाताई रूममध्ये येतात. कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, "काय बाळ झोपलंय का तरस?" मिता म्हणते, "हो आत्ताच." तर कल्पनाताई म्हणतात, "अगं मग तू का नाही झोपलीस? एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा बाळ झोपेल ना त्यावेळी तू सुद्धा झोपून घे. तुला सुद्धा आरामाची गरज आहे, कारण नंतर ज्यावेळी आई झोपायला जाते त्यावेळी नेमकं बाळ उठतं एवढंच नाही." तर आईने तोंडामध्ये घास घेतला की बाळ मात्र लगेच रडायला लागतं. तर प्रतापराव म्हणतात, "अस्मिता बाळा, अगं पुढचे काही महिने हे जागरणाचेच आहे, म्हणून मिळेल तेवढी झोप काढून घे, जेवढा आराम करता येईल तेवढा आराम करून घे." तर अस्मिता म्हणते, "हो मी आराम करणारच आहे, पण तुम्ही सहजच आला होता का?" तर कल्पना ताई म्हणतात, "नाही, उद्या गुढीपाडवा आहे ना, म्हणून बाळाकरता काही गिफ्ट्स आणले होते. आणि हो, उद्या सकाळी बाळाला लवकरच तयार कर, कारण उद्या त्याचा पहिला सण आहे ना." तर अस्मिता म्हणते, "हो मम्मा." प्रतापराव म्हणतात, "बरं ठीक आहे, आम्ही येतो." असं म्हणत प्रतापराव आणि कल्पनाताई तिथून निघून जात असतात. तर त्यावेळी अस्मिता म्हणते, "डॅड एक मिनिट." असं म्हणत अस्मिता त्यांना थांबवते आणि म्हणू लागते, "डॅड जरा बोलायचं होतं." तर प्रतापराव म्हणतात, "बोल ना, काय झालंय बाळा?" अस्मिता म्हणू लागते, "डॅड सचिन आताच ATMला गेला होता, तर ATM मधून पैसेच येत नाहीयेत. कारचा काही प्रॉब्लेम झालाय का?" तर प्रतापराव म्हणतात, "मला कसं माहीत असणार?" तर आता कल्पना ताई म्हणतात, "मलाही काही कळत नाही. मला तरी असं वाटतंय की मशीनचा प्रॉब्लेम असेल." तर सचिन म्हणतो, "नाही नाही, मशीनचा काही प्रॉब्लेम नाहीये, कारण मी एक नाही तर 4-5 ठिकाणी गेलो होतो, तिथे सगळीकडे एकच प्रॉब्लेम दाखवतायत." तर प्रतापराव म्हणतात, "नाही, मला तरी काहीच माहीत नाही." तर अस्मिता म्हणते, "बरं डॅड, हा प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह व्हायला पाहिजे ना, मी उद्याच बँकेत जाऊन येते." तर प्रतापराव म्हणतात, "अस्मिता बाळा, अगं तुला दगदग करायची काय गरज आहे? मी आहे ना, मी उद्या बँकेशी नक्कीच बोलतो." आणि नक्की काय? सायली म्हणते, "हे तर उघडच आहे की या सगळ्यांना सुद्धा तिनेच गायब केलं आहे." तर सायली अर्जुनला म्हणते, "आता ते कुठे आहे हे शोधण्यासाठी आपल्याला प्रियाचाच उपयोग करावा लागेल." तर अर्जुन म्हणतो, "तेही खरं आहे." सायली म्हणते, "मला एक कल्पना सुचली." अर्जुन विचारतो, "काय?" तर सायली तिचा प्लॅन अर्जुनला सांगू लागते. आता ते प्लॅन अर्जुनलाही पटलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता प्रियाला इथे अश्विनचा फोन आलेला असतो. प्रिया म्हणते, "काय तुला घरी पोहोचायला सकाळ होणार आहे का?" "हो रे, मी समजू शकते. आता इमर्जन्सी आली म्हटल्यावर तुला तर ते तुझं काम करावंच लागेल ना, पण अश्विन काही हरकत नाही, पण तू स्वतःची काळजी घे बाय." असं म्हणत आता प्रिया खुश होते, फोन ठेवते आणि पाहते तर तिच्या मोबाईलला चार्जिंग कमी असतं आणि म्हणून ती झालं ते बघतो. "पण आता तुला पैशाची गरज आहे का?" तर सचिन होकार देत असतो. अस्मिता म्हणते, "नाही डॅड, तशी काही पैशांची गरज नाहीये." तर आता मात्र सचिनला अस्मिताचा राग येत असतो. प्रतापराव म्हणतात, "बरं ठीक आहे, तू आराम कर, उद्या मी हे सगळं काही बघतो." असं म्हणत प्रतापराव आणि कल्पनाताई तिथून निघून जातात. आता लगेच सचिन अस्मिताला म्हणतो, "अगं, ते तर पैसे द्यायला तयार होते ना, मग तू नाही का म्हणालीस 10,000 मागून घ्यायची होती ना कॅश?" अस्मिता म्हणते, "काय गरज आहे उगाच, जर गरज नसताना का पैसे मागायचे?" आणि सचिन, "तसंही उद्या सगळं काही क्लिअर होणारच आहे, मग उद्या येतील ना पैसे काढता." आणि सचिन, "तुला बाळाला काही घेता आलं नाही म्हणून फार मनाला लावून घेऊ नकोस, इट्स ओके सचिन." परंतु सचिनला मात्र ते अजिबातच आवडलेलं नसतं. आता सचिन अस्मितासोबत काहीही न बोलता तिथून बाजूला जाऊन बसतो आणि मोबाईल पाहत असतो. अस्मिताला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया किचनमध्ये आलेली असते. ती पाणी घेत असते आणि त्याचवेळी प्रिया पाहते तर सायली अर्जुनच्या रूमची लाईट अजूनही चालू असते. प्रिया विचार करत म्हणते, "सायली, अर्जुन अजून जागे का आहे?"
म्हणजे कन्फर्म माझ्या विरोधातच काहीतरी प्लॅनिंग करत असणार आणि म्हणूनच प्रिया लगेच तिच्या हातातील पाण्याचा जग तिथेच ठेवते आणि सगळ्यांच्या नकळतच सायली अर्जुनच्या रूमच्या दिशेने जात असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सदाशिव यांना भरपूर त्रास होत असतो. मैनावती त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणू लागतात, तुम्ही आराम करा, तुम्हाला वाटेल तुम्ही एक काम करता का, मी तुम्हाला लवंग दिली आहे, ती दाताखाली ठेवा. तर सदाशिव खोकतच म्हणतात, नाही, त्याचा काहीच उपयोग नाही, आता मी जाणार, कारण आता मला नाही सहन होते, कारण खूप त्रास होतोय. तर मैनावती म्हणतात, नाही, तुम्हाला काही होणार नाही, मी डॉक्टरांना बोलवून घेऊन येते. तर सदाशिव म्हणतात, पण डॉक्टरांना पैसे कुठून देणार, आपल्याकडे तर पैसेच नाहीयेत आणि आपली पोरगी फोनही उचलत नाहीये, पैसेही पाठवत नाहीये. मैनावती म्हणतात, नाही नाही, असं काही नाहीये, ते सायली अर्जुन तिच्या मागावर आहेत ना, त्यामुळे तसं होत असेल, नाहीतर ती पैसे पाठवेल, हो, आणि उद्यापर्यंत ती नक्कीच पाठवेल, नका काळजी करू तुम्ही. परंतु इथे मात्र सदाशिव यांना खूप त्रास होत असतो. मैनावती म्हणतात, थांबा, मी तुम्हाला गरम पाणी देते, जरा बरं वाटेल, असं म्हणत त्या उठून जाणार. परंतु त्याचवेळी सदाशिव हे खाली कोसळतात. आता मैनावती त्यांना आवाज देण्याचा, उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणू लागते, अहो उठा ना देवी माते, माझ्या कुंकवाला वाचव, असं म्हणत त्या खूप रडत असतात. परंतु त्याचवेळी तिथे सायली अर्जुन येतात. मैनावती म्हणतात, सायली अर्जुन, तुम्ही अगदी देवासारखे आलाय, अहो बघा ना यांना काय झालंय, मी किती कमनशिबी आहे नाग. सायली, माझ्या नव्याच्या औषध पाण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीयेत. सायली म्हणते, आता काळजी करू नका, आम्ही आलोय ना, आणि डॉक्टर सुद्धा आले आहे. अर्जुन म्हणतो, डॉक्टर प्लीज लगेच चेक करा. आता डॉक्टर सदाशिव यांना चेक करत असतात. सायली अर्जुन यांची काळजी वाढतच असते आणि मैनावती सुद्धा पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. सायली त्यांना आधार देते, धीर देते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली अर्जुनला म्हणते की आपलं काम झालंय, प्रियाच्या डाव या खांद्यावर भाजलेल्याचा व्रण आहे. तर अर्जुन मनाशीच म्हणतो की आता ही प्रिया ही बुबली लोखंडे आहे, याचा केवढा मोठा पुरावा आहे आपल्याकडे. तर दुसरीकडे आता प्रिया आपल्या माणसाला फोन करते आणि म्हणू लागते, फोन का केलायस, मी तुला म्हटलं होतं ना की काम झाल्यावर मेसेज कर. तर तो म्हणू लागतो, मॅडम काम झालंच नाहीये, तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवर मी आलो आहे, परंतु तिथे तर कोणीच नाहीये. आता मात्र प्रिया घाबरते आणि म्हणू लागते, सदा मैना म्हणून कुठे गेले असतील, नक्की प्रियाला काहीच कळत नसतं. आता सायली अर्जुनचा पुढचा प्लॅन नक्की काय असेल, आता पुढे काय होईल, हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.